क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक 2025 हे दमदार पर्व स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक या ठिकाणी आपण पाहत आहे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पनवेल ग्रामीण संयोजक रोशन शेठ पाटील आणि रोहित शेठ पाटील यांना आपण पाहत आहे। त्याच्या बरोबरीने श्री धनंजय शेठ पाटील यांचा आपण आवर्जून उल्लेख करू आणि या स्पर्धेचे खास या स्पर्धेचा आधारस्तंभ माजी सरपंच गुरुग्राम पंचायत चिपळे आदरणीय रमेश शेठ गणपत पाटील यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू। दमदार योगदान या स्पर्धेला मिळाले। चला लवकरात लवकर आपण डावाला सुरुवात करूया। संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील हे दोन खेळाडू अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहे। खतर संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक सर्वोत्कृष्ट सलामीवीर जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं। प्रवीण या जोडीचा एक रेकॉर्ड तुम्हाला माहिती असेल नक्कीच। आपण पहिल्या नावड्याच्या मैदानावरती जेव्हा सभागृह नेता चषक स्पर्धा पाहिली अंबापाडा संघाच्या अगेन्स्ट 106 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी या जोडीने केली होती नावड्याच्या मैदानावरती। आणि आज मात्र पुन्हा एकदा ही जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये आली आणि यंदा दिवस रात्र एका दिवसामध्ये दिवस रात्रीमध्ये 2 बाईक जिंकण्याचा एक विक्रम आपण पाहिला संदेश गोंधलीच्या नावावरती राहिला आणि आजवर त्याने 4 बाईक पटकावल्या। असं एक दमदार स्टायलिश खेळाडू त्याच्या बरोबर आपण पाहत आहे एक आक्रमक शैलीचा तकदीर पाटील आणि समोर बलाढ्य संघ आहे बघा। नेक्स्ट मॅच मिथ अँड ग्रीष्म 11 पोगाव म्हणजे नशीब शेठ भोईर आणि रुपेश पाटील यांचा संघ असेल। त्यांच्या अपोजिट असेल बेस्ट ऑफ बोरशेती। याही दोन्ही संघाला पण आता इन्व्हाइट करूया। बघा यानंतर पहिलं सत्र जसं संपेल आम्ही टॉसकडे वळणार आहोत। पहिल्या फेरीमधला अंतिम सामना त्या ठिकाणी पाहायला मिळेल। परंतु या अगोदर एक मोठी बिग फाईट ज्या सामन्याची आतुरता होती तमाम प्रेक्षकांना तमाम सर्व क्रीडा रसिकांना तो सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटचं पर्व 10व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पोहोचली आणि सतत 10 वर्ष दरवर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य पाहायला मिळालं आणि यंदा देखील दमदार असं आयोजन आणि नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे। तर गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकासाठी आलाय मिस्टर ऋतिक पाटील आणखीन एक ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। दमदार खेळाडू यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय आणि समोर संदेश गोंधळीला आपण पाहत आहे सँडीला स्ट्रायकिंग एंडला। पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट या षटकामध्ये सज्ज झाला पॉवर प्ले मध्ये। ऋतिकचा पहिला बॉल खोला टाकला फक्त ड्राईव्ह केला ऑन साइडला घाई झाली होती बघा रिस्क। जर स्टंप्सला बॉल हा हिट झाला असता तर कदाचित संदेशला परतावं लागलं असतं। कदाचित म्हणण्यापेक्षा डेफिनेटली परतावं लागलं असतं कारण भरपूर मागे होता थोडा चार्जअप झाला होता मिडॉनचा फिल्डर आणि याच रणनीतीचा वापर करावा लागतो। जे प्रोफेशनल ग्रामीण संघ आहेत त्यांचा फक्त बॅटिंग बॉलिंगकडे जास्त फोकस नसतो फिल्डिंगमध्ये देखील जास्त फोकस असतो आणि हे मात्र चित्र पाहायला मिळालं या ठिकाणी। खतर बडवली संघाच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी मंगलबुवा पाटील यांच्या माध्यमातून बडवली बी संघाच्या गोलंदाजांना 1000चं पारितोषिक आलं विकेट हॅट्रिकसाठी। रोहित पाटील आमचे आयोजक आणि त्यांचे सहकारी हरीश पाटील यांना देखील आपण पाहत आहे। आणि बघा खरं तर दादा मी माफी मागतोय हॅट्रिकसाठी पारितोषिक नसताना सिंगल विकेटसाठी पारितोषिक पहिल्या रात्रीपासून मी घोषित करतोय माफी असावी। टो क्रशिंग यॉर्कर लेग बिफोर द विकेटचा मात्र धक्का बसलाय बामणडोंगरी संघाला। रन मशीन ऑफ बामणडोंगरी टीम तकदीर पाटील back to the dugout। बाबा ग्रुप की असली पहचान त्याची तलवार आहे निशान। बाबा ग्रुप की असली पहचान त्याची तलवार आहे निशान। आहे बाबा ग्रुपची शान धनंजय पाटील नेता महान। आहे कोपरोली गावची शान धनंजय पाटील नेता महान। येस पहिला खेळाडू बाद झाला ज्या ठिकाणी तकदीर पाटील हा फलंदाज आपण बाद होताना पाहिला आणि त्यानंतर रोहित म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चालले। खरं प्रवीण आपण पाहिला रायगड ग्रामीण मधला एकमेव संघ आहे जो सतत प्रत्येक वर्षी चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला। याचं कारण देखील तितकंच चांगलं आहे। बामणडोंगरी संघामध्ये खेळाडूंचं प्रोडक्शन आहे दरवर्षी नवोदित खेळाडूंचा आपण त्या संघामध्ये भरणा पाहिला त्यामुळे चुरस लागते या टीममध्ये प्लेइंग एलेव्हनमध्ये जागा कोणाला मिळेल। आज आय थिंक कल्पेश आणि भानुदास नाही आहे त्यामुळे रोहित ला इथे संधी मिळाली। क्रिश देखील तुम्हाला या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल। आमदार चषक 2025 स्पर्धेत सामनावीराचं पारितोषिक भूपेंद्र शेठ पाटील रोशन शेठ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे प्रत्येक खेळाडूला। थोडासा लांब ठेवलेला चेंडू
अगदी दूरवरून पिक करायचं होता, लाऊड ऑफिस झाली होती. त्या ठिकाणी आपण पहिला रोहितसाठी हा चेंडू इथे आपण पाहताय. चेंज द गेम वडवली बी संघाचे बिग सपोर्टर खरं तर आमच्या आपटा गावचे मंगेश भाई यांच्याकडून मात्र या टीमला शुभेच्छा. त्यांचा देखील आभार आपण व्यक्त करूया, कारण जिथे जिथे हा संघ पोहोचतो तिथे मात्र त्यांची उपस्थिती आपण नेहमी पाहिली आणि या संघाला मात्र त्यांचं देखील चांगलं योगदान मिळालं. वेलकम, आपलं स्वागत. ऋतिक पाटीलचं षटक गुणवत्ता सिद्ध करत असताना फुलटॉस बॉल यावेळेला आपण पहिला मिडॉनचा फिल्डर पोहोचला, घाई झाली रोहित कडून. एकाच पट्टीवरती 2 ट्रेन आल्या, जे व्हायला हवं नव्हतं आणि ते घडलंय मात्र आता बामणडोंगरी संघाच्या खात्या बाजूने. कारण रोहितचा विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंज द गेम वडवली बी संघाला. पटकावणारा हा खेळाडू, गोलंदाजी करणारा आपण पाहिला ऑल इंडिया आयकॉन, तो देखील ऋतिक तितकाच ताकदवर खेळाडू. त्याने त्याच्या देखील नावावरती आपण पाहिला एका दिवसामध्ये 2 बाईक, दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये त्यालाही 2 बाईक मिळाल्या. असे दमदार खेळाडू, व्यावसायिक क्रिकेटर, व्यावसायिक ग्रामीण संघाची आता ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. ज्या ठिकाणी तो थोडासा बॅकफुटला चाललाय. अर्चित एंटरप्राइजेस, जीवदानी स्पोर्ट्स, बामणडोंगरी हा संघ. भूपेंद्र शेठ पाटील आणि स्वतः रोशन शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहता सामनावरची ट्रॉफी, ज्यावरती आपण पाहताय खरं तर सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांची खरं तर त्या ठिकाणी नक्कीच एक हास्य मुद्रा असणारी प्रतिमा. त्यांच्या बरोबरने स्वतः रमेश शेठ पाटील माजी सरपंच आणि एका बाजूने भारतीय जनता पार्टीचं निशाणी कमल आणि आमचे स्वर्गीय गणपत बुवा हरिभक्त पारायण त्यांचा पण फोटो त्या खरंच ट्रॉफीवरती पाहताय. चांगली आकर्षक ट्रॉफी दिली जाते सामनावीराच्या खेळाडूला. यावेळेला आपण पाहता आर्यन नाईक चिप केलं बॉलला आणि इथे फटका फसलाय. मिड ऑफच्या दिशेने आपण पहिला पुन्हा एकदा बॉलला बाहेर टाकलं होतं, त्याच्यावरती एक्स्ट्रा कव्हर रिझनला ड्राईव्ह करायचा होता, पण इथे आपण पाहिला झेलबाद झाला खेळाडू आर्यन नाईक. सॉफ्ट डिसमिसल या बॉलवरती होताना पाहिलं आर्यन नाईकला. आतापर्यंत पूर्णपणे टॉप ऑर्डर कोलॅप्स होताना पाहायला मिळाली, परंतु बामणडोंगरी संघ आहे त्या संघाकडे बॅटिंग ऑर्डर्स आपण जर पाहिली अतिशय स्ट्रॉंग आहे. संदेश गोदीने 1 चेंडू 1 आणि 3 खेळाडू भोपलाही न पडता मैदानाच्या बाहेर गेले. हा देखील एक मोठा वैशिष्ट्य पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी 1 रनआउटचा विकेट मिळाला आणि 2 विकेट मात्र ऋतिकच्या खात्यामध्ये आपण ऍड होताना पाहिले. चेंज द गेम वडवली बी कल्याण ग्रामीण विभागातील हा संघ आहे. कल्याण पूर्व विभाग, ग्रामीण पूर्व विभाग या विभागातून मात्र हा संघ बिलॉंग करतो, परंतु सातत्याने एक वेगळा स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. पुन्हा एकदा पूर्णपणे अगदी आपण पहिला ब्लॉक केलं खरं तर फलंदाजाला आणि त्या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट. पहिलं षटक पॉवर प्ले, 1च रन खर्च करत असताना 3 खेळाडू या ओव्हरमध्ये बाद झाले, ज्यामध्ये 2 विकेट मात्र ऋतिकच्या नावावरती राहतील, 1 विकेट मात्र संघाच्या नावावरती मिळाला आणि चांगला स्टार्ट देत असताना वडवली संघाला ऋतिक पाटील हा गोलंदाज. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा. आजच्या दिवसाची ए गटातील अंतिम पहिल्या फेरीतील अंतिम लढत असणार आहे. मीत एन ग्रीष्म 11 पोहगाव विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना आपण पाहता 1 धाव खर्च केली त्या ठिकाणी वडवली संघाने आणि 3 गडी बाद बामणडोंगरी संघाचे पण होताना पाहिले, परंतु अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गपती गोलंदाज येताना आपण पाहत आहे शुभम पाटील हा खेळाडू. विशाल पाटीलच्या तालमीमध्ये घडलेले हे खेळाडू आहेत. विशाल पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू जो मात्र संघाला नेहमी लीड करत असतो. त्याचा हा संघ आपण पाहता या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडण्यासाठी सज्ज झालाय. अनेक
मोठ्या स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी या संघाच्या माध्यमातून होताना पाहिली, परंतु आज हे क्रीडांगण आपण जर पाहिलं या मैदानाचं डायमेन्शन अतिशय परफेक्ट आहे. 360 डिग्री असं हे क्रीडांगण आहे, पाटा विकेट आहे आणि आउटफील्ड अप्रतिम सुंदर या मैदानाचे आहे आणि क्लायमेट देखील तितकंच पोषक आहे. मध्यरात्र होत चालली आहे, परंतु क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती या सामन्याचा आनंद घेत असताना गर्दी करून उभ्या आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत. यावेळेला बघा फ्लाईट दिली होती पंच सांगत असताना डाऊन द लेग टॉक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. धीम्या गतीचा बॉल होता, थोडंसं लेंथ ओळखता आली नाही आहे त्या ठिकाणी. संदेशला लाऊड अपील होताना पाहायला मिळाली. मागचा सामना देखील आपण पहिला थोडा लो स्कोरिंग झाला, त्यानंतर याही सामन्यामध्ये आता सुरुवात थोडीशी आपण जर पाहिली चांगली पाहायला मिळाली बॉलर्सच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहत आहे टॉक क्रशिंग यॉर्कर शुभम पाटील चिकू नौका खेळाडू 5व्या क्रमांकामध्ये. त्याच्याबरोबर आपण पाहत आहे सँडीला. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आहेत, लेफ्टी बॅटर, त्यामुळे कदाचित कमलेशच्या ऐवजी शुभमवरती विश्वास दाखवला उजव्या हाताचा गोलंदाज. ही स्ट्रॅटर्जी फार महत्त्वाची असते, कारण अनेक वेळा आपण पाहिलं जेव्हा लेफ्टी समोर लेफ्टी आला की तेव्हा आपण पाहिलं धावा येताना देखील पाहायला मिळाल्या. आणि डाव्या हाताचे फलंदाज म्हटलं की बामणडोंगरीकडे तगडे फलंदाज आहेत, ज्यामध्ये कल्पेशचा आपण उल्लेख करू, भानुदासचा उल्लेख करू, त्याच्याबरोबरने शुभम संदेश गोंदीला आपण पाहत आहे लेफ्ट हँडेड बॅटर. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 1 खेळाडू बाजारे 3 1.1 चेंडूंचा खेळ संपला. 7 बॉलमध्ये फक्त 1च रन आले बामणडोंगरी टीमसाठी. यावेळेला बघा बिगिट करायचं होतं, बॅटचा फेस लवकर क्लोज होत असताना आपण पाहिला थोडासा बॉल बाहेर निघाला. ऍक्शन रिप्ले बघा, थोडासा फिरवला बॉलला बघा, टप्पा पडल्यानंतर थोडासा गरकन फिरला, थोडा म्हणण्यापेक्षा जास्तच फिरला, स्विंग झाला बॉल आणि हवेमध्ये तरंगत असताना बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बघा एखादा स्पिनर त्या ठिकाणी बॉलची ग्रीप पकडतो तशी ग्रीप पकडली होती आणि फास्ट ॲक्शनमध्ये बॉल टप्पा पडला, बाहेर काढला. कटर बॉलचा वापर करत असताना संदेश समोर या ठिकाणी पाहिला शुभमला सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केला, फक्त दिशा दिली, पुश करो और खुश रहो. अशीच करत ही परिस्थिती निर्माण झाली आहे बामणडोंगरी संघासमोर. कारण संयम टेम्परामेंट म्हटलं की एकच नाव संदेश गोंधळी. इतके एका बाजूने जरी खेळाडू बाद होत असले तरी संदेशकडे असणारा टेम्परामेंट आणि अगदी योग्य वेळी आक्रमण हे देखील त्याचं वैशिष्ट्य राहिलं प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि तो मात्र संयमाने खेळ करत असताना सिंगल घेत एंडबद्दल आपल्या संघ सहकार्याला त्याने स्ट्रायकिंग एंडवरती आणलं. शुभम पाटीलला आक्रमक इनिंग त्याला साकारावं लागेल या मध्यरात्रीमध्ये आपल्या टीमसाठी. 2 धावा धावफलकामध्ये 3 खेळाडू बाद त्या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावण्यात आली खेळाडूंसाठी. याही वेळेला आपण पाहिला फुटवर्क नाहीये, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असा हा बॉल होता. तर आजच्या रात्रीमध्ये जो हेमंत पाटीलने षटकार मारला होता लेफ्टी बॉलर समोर, तो अतिशय नेत्रदीपक होता. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. लेदर क्रिकेटमध्ये ते फटके पाहायला मिळतात, पण इथे टेनिस बॉलमध्ये ताकदीच्या जोरावरती अनेक खेळाडू मोठे फटके आपण खेळताना पाहिले. आता इथे आपण पाहता खरं दबाव पूर्णपणे बामणडोंगरी संघामध्ये या 4 बॉलमध्ये फक्त 1च रन खर्च केले शुभम पाटीलने. पुन्हा एकदा मुद्यामध्ये टाकला बॉल, मिड ऑफला बीट केलं, मागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी कव्हरसाठी. फक्त सिंगल इथे आपण येताना पाहता 3री सिंगल या इनिंगमध्ये आतापर्यंत आली. दुसऱ्या षटकात आता शेवटचा बॉल बघूया. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना पॉवर असते करत दाखवण्याची संधी असते. गॅपमध्ये फटके तुम्ही खेळू शकता, इनफिल्डला क्लिअर करू शकताय, पण तो अशा फटक्यांपासून वंचित ठेवलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ऋतिक पाटील आणि त्याच्या बरोबरीने शुभम पाटील या दोन्ही गोलंदाजाने जबरदस्त कमबॅक. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन ड्राईव्ह करत असताना आपण संदेशला पाहिलं, मागे चला बॉल वाईडिश लॉंगाचा फिल्डर पोहोचतोय, घाई झाली आहे, कॉलिंग नाही. कम्युनिकेशन गॅप थोडासा पाहायला मिळाला दोन्ही खेळाडूंमध्ये, ज्या ठिकाणी रिस्क घेतली नाही. अंतिम क्षणाला संदेशने माघार घेतली. 1 रन मात्र मिळाली. याही ओव्हरमध्ये कमबॅक पाहायला मिळालं. इथे धाबा खर्च केल्या शुभमने फक्त आणि फक्त आपण पाहिल्या 3 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बामणडोंगरी संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 4 धावा. तर जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी विशाल पाटील आणि प्रीतम भुईर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. शुभम आणि खरं आपण पहिल्या संदेशमध्ये चर्चा झाली. आता कशा पद्धतीची रणनीती आखली जाईल 3 ओव्हरमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरी धावा कमी आल्या असल्या तरी मात्र पुढच्या 3 षटकांमध्ये चांगलं कमबॅक करावं लागेल.
ऑन स्क्रीन आमच्या आयोजकांनी सर्व मान्यवर VIP डाईजमध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत असताना, या स्पर्धेचा आनंद घेत असताना ऋतिक पाटील सेकंड स्पेलमध्ये आला आणि समोर असेल फलंदाज त्या ठिकाणी संदेश गोंधळी हा खेळाडू. या बॉलला लॉफ केला, बॉलला आक्रमण करत असताना संयमाबरोबर आपण पाहिलं आक्रमण हे खरं तर या फलंदाजाकडे आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण या बॉलवरती दिलं. ऋतिकच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती वेलकम 6 षटकार. आपण पहिला डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. त्या ठिकाणी 10 धावा या आपण धाव फलकामध्ये लागताना पाहताय. चांगलं टायमिंग ऋतिकच्या अगेन्स्ट. बॅकफुटला गेले, कट करायचं होता. इथे आपण पहिला हलकीशी एज लागत मात्र बॉल भिसावला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. मॅन इन फॉर्म संदेश गोंधळी. संदेश पाटील आता मैदानाकडे चाललाय. तकदीर यांचे बंधुराज संदेश पाटीलला आपण पाहताय. जर्सी क्रमांक 18 अमर म्हात्रे कदर टी शर्टचे स्पॉन्सर्स, उपसरपंच बहाल ग्रामपंचायत, दमदार असं कदर एक नेतृत्व, दानशूर असं व्यक्तिमत्व अमरदादा म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे कदर त्या विभागातील एक सक्षम नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या वतीने मात्र पुरस्कृत केलेले आपण टी शर्ट्स पाहताय. या संघाचे प्रमुख आधारस्तंभ असं म्हणतात. जेव्हा चांगली वेळ एकाची येते तेव्हा मात्र अनेक जण संघासोबत असतात, परंतु संघाच्या पडत्या काळापासून संघाच्या चांगल्या कालापर्यंत जे सातत्याने खंबीरपणे उभे राहिले ते आदरणीय अमरदादा म्हात्रे. यावेळेला बघा बॅकफुटला आले, चांगला प्रयत्न होता. इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला संदेशच्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट 4 धावा, चौकार. आणि बघा गॅपमध्ये फटका पाहायला मिळाला कॉपी बुक स्टाईलने. फोर्सेबल स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिला कर्ज संदेशच्या माध्यमातून. 4 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, 4 गडी बाद, 14 अशी धावसंख्या धाव फलकावरती. जासईच्या क्रीडांगणावरती या खेळाडूने करता त्या नाईट स्पर्धेमध्ये दमदार इनिंग साकारली होती प्रत्येक मॅच मध्ये. इथे देखील पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना डीपेक्षा कव्हर रिझनकडे फिल्डर आहेत मागे. सेकंडचा कॉल आलाय. 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना आपण पाहिल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलं. चांगलं तालमेल दोघांमध्ये, चांगलं खरं तर संवाद पाहायला मिळाला. इथे 2 धावा येत असताना धावसंख्येमध्ये बदल, 16 धावा आपण पाहता धाव फलकावरती लागताना. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. एक रनचा मात्र संग्रह करत आता हा संघ पुढे चाललाय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पेठ संघाने धावा कमी केल्या, त्या धावांचा पाठलाग करताना कामोडे संघाने अगदी झटपट त्यांना पराभूत केलं. तदनंतर आपण पाहिलं हायवे दिबा संघ देखील तुर्बे संघाला त्याने पराभूत केलं. यावेळेला तेच सरळ बॉल लाईन चेक केली जाईल आणि पंच सांगत असताना इथे आपण पाहताय हा कदर निर्धाव चेंडू आला, पण तो चॅलेंज केलंय पंचाच्या निर्णयाला. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे गेले तर रिव्ह्यूचा वापर केलाय. बामणडोंगरी संघाच्या फलंदाजाने बॅटिंग टीम रिव्ह्यू आला, चेक केलं जाईल. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आई एकविरा इव्हेंटच्या टेलिकास्टच्या माध्यमातून खूप करंट व्ह्युअर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांना विनंती असेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आजवर आपण पाहिला 29,700 हे तर सबस्क्राईब त्यांचे पूर्ण झालेत कमी कालावधीमध्ये. इट्स अ लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. पंचाने दिलेला निर्णय हा अतिशय अंतिम आणि योग्य होता. सँडी पालकर आमचे व्हायब्रेटर अंपायर, केवाले स्क्वेअर लेग पंच आपण पाहता, सुनीलजी तांडेल बेलेवली तिसरे पंच आमचे टीव्ही अंपायर, सत्यवानजी काकडे आदई त्रिवेणी संगम. गुड डिसिजन, चांगला निर्णय आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला. डॉट बॉल येत असताना मात्र 16 धावा धाव फलकात पाहायला मिळतील. 4 खेळाडू बाद झाले. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा कट करायचा बॉल मागे चाललाय. गली क्षेत्राकडे गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, पण तो 1 रन रोखता आलेला नाही. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. 2 स्पेल टाकताना आपण पाहिला ऋतिकने धावा खर्च केल्या 14, खेळाडू बाद केले 3. आणि इथे आपण पाहता वैयक्तिक कामगिरी जर या मॅचची आपण पाहिली समरी
ज्यामध्ये संदेश गोंदलेने धावा केल्या 9-7 चेंडूमध्ये. तकदीर शून्यावधी बाद झाला. रोहित मात्रे शून्यावधी बाद झाला. आर्यन नाईक शून्यावधी बाद झाला. शुभम वैयक्तिक 1 या रन्सवरती खेळतो आणि त्याच्या बरोबरने संदेश पाटील 7 धावांचं योगदान. तर निलेश पाटील आदई उर्फ पप्या पाटील लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा घर बसल्या लुप्त घेतात. अर्थात आनंद तुमचाही मनपूर्वक आम्ही इथे सरचे आभार व्यक्त करतो. चला डगआउटकडे लक्ष आहे कॅमेऱ्याचा. ओंकारला आपण पाहिला, त्याच्या बरोबरीने क्रिशला पाहिलं. झोप कमी झाली त्यांची कदाचित. बघा संपूर्ण डगआउट टेन्शनमध्ये आहे. आदित्यला आपण पाहत आहे. सर्व खेळाडू तेजस देखील कॅमेऱ्यामध्ये आहेत आणि स्वतः बघा खरं तर एक डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे संदेश त्यांना आपण पाहत आहे. फिटनेसमध्ये प्रचंड भर दिला या खेळाडूने. मागील कालखंडामध्ये टॅटू त्यांच्या पूर्णपणे बॉडीवरती पाहायला मिळेल. स्टायलिश खेळाडू. 4 बाईक त्याने पटकावल्या. खरं तर दमदार योगदान. क्रिकेटमध्ये अजून बरंच त्यांना क्रिकेट खेळायचं आहे. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतात 17 धावा फलकावरती आहेत. 4 खेळाडू बाद झाले. आता अंतिम 2 षटकं कमलेश उर्फ काबा या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये समोर असेल संदेश पाटील. या 12 बॉलमध्ये किमान 20+ रन हे खरं तर तुम्हाला टार्गेट माइंडमध्ये सेट करावं लागेल. जर का धावा आल्या 20+ तर नक्कीच तुम्हाला फाईट करता येईल या संघाच्या अगेन्स्ट. कारण बॉलिंग अटॅक बामणडोंगरी संघाकडे चांगला आहे. तर एका बाजूने आपण पाहता जो मोमेंटम मिळवून दिला पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्याच्यावरती मात्र सातत्य टिकवायचं कमलेशला. ते सरळ बॉल फक्त दिशा दिली. बघा योग्य वापर, योग्य डोक्याचा वापर केला संदेशने. कारण लेफ्टी समोर लेफ्टीला आणलंय शुभम पाटीलला. चप्पल असा हा खेळाडू मैदानामध्ये धावत असताना देखील त्याची एक वेगळी स्टाईल आहे धावण्याची. फटके देखील तितकाच तो चांगल्या पद्धतीने खेळत असतो आणि त्याला मात्र स्ट्राईक एंडला आणलंय. 18 धावा फलकामध्ये. आता 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक कसे येतील, जास्तीत जास्त धावा कशा येतील, हाच एक खरं तर मनामध्ये निश्चय राहील. पॉझिटिव्ह अप्रोच मात्र त्या फलंदाजांना दाखवायचा. तर एका बाजूने विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. शुभम स्ट्राईक एंडवरती. 11 बॉलचा खेळ बाकी. 18 धावा फलकावरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. वेगवान बॉल बघा. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, गतीने टाकला होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं. खराब फिल्डिंग. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. आणि बघा लेझी क्रिकेट. 4 धावा आल्या बॉलवरती बॅटिंग करताना बामणडोंगरी टीमला. वरती आल्या 22 स्पर्धी पोहोचला. स्पर्धेचा आपण संपूर्ण लेखाजोखा पाहिला तर वलवली संघाच्या नावावरती लोवेस्ट स्कोर 33 होता मोठे भिंगार संघाच्या अगेन्स्ट. आणि इथे आपण पाहता आतापर्यंत 22 धावा फलकावरती. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि समोर शुभम पाटील. त्याच्या बरोबरीने आपण पाहता संदेशला. मिडल ऑर्डरचे 2 आक्रमक खेळाडू. रायगड ग्रामीण मधला, रायगड टेनिस क्रिकेट मधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक चिपळे संघाचा आपण पाहिला. लोवेस्ट टोटल्स देखील पाहायला मिळाले. ऑन साइडला आपण पाहता हा फटका खेळला. पुन्हा एकदा डीप मध्ये तोच फिल्डर आहे. 1 रन मात्र नक्की मिळेल या चेंडूवरती. एका रनच्या मदतीने संघ थोडासा पुढे सरकेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा फलकावरती 4 गडी बाद 23 धावा 23 रन आपण पाहता स्कोर कार्ड वरती. नेऱ्यावरून आपण पाहता आमचे छोटे गोल्डन मॅन आदर्श म्हात्रे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यस वेलकम, आपलंही स्वागत या स्पर्धे निमित्तानं आम्ही करत आहोत. मोठ्या संख्येने आपण पहिला मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी. आज सर्रास घर बसता देखील अनेक सारे जण टीव्हीवरती, आपल्या मोबाईलवरती, आपल्या लॅपटॉपवरती मात्र स्पर्धेचा आनंद घेत असेल. त्या सर्वांचं सरपंच ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. बघा इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाहीये परंतु पंचाने वाईड घोषित केला. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा ऍड होतील. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाच्या खात्यामध्ये. काल आम्ही रॉयल स्पोर्ट्स उल्वेची ट्रॉफी पाहिली ज्यामध्ये आणखीन एक भिवंडीचा संघ नांदकर. जबरदस्त गोलंदाजी. प्रवीण गायकर आपण त्या संघाला जर पाहिलं तर सर्व रावलपिंडी एक्सप्रेस आहेत. प्रचंड वेगवान गोलंदाज. 150 पेक्षा जास्त वेगाने टाकणारे गोलंदाज आम्ही पाहिले त्या संघामध्ये. तो संघ चॅम्पियन बनला. त्याही स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये पराभूत व्हावं लागलं होतं बामणडोंगरी टीमला. यावेळेला आपण पाहिला बॅकफुटला गेले. खरं तर 20 स्टेप मध्ये स्ट्रोक एलिव्हेशन कमी मिळालं. लॉंग ऑफ कडे झेल देत मैदानाच्या बाहेर चाललेत शुभम पाटील. अजून एक धक्का असेल टीम बामणडोंगरीला. तेहतीस 333 क्रिस गिल
ती जर्सी त्यांनी घातली आणि बघा कल्पेशच्या हातामध्ये झेल देत शुभम मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. का तर काही दिवसापूर्वी गमांच्या डे स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहिला का तर वागेश्वर देसाई संघाच्या अगेन्स्ट एकट्या क्रिशने मात्र त्या संघाला पराभूत केलं होतं. दमदार त्याने खेळ केला होता, बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली. निखिल त्याच्या जोडीने होता, तो खेळाडू मैदानाकडे आलाय. यावेळेला बघा काय स्ट्रोक्स आहे, वेगवान बॅटचा स्विंग आणि त्यानंतर काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आकाश. वॉट कॅच, जबरदस्त एफर्ट्स लावले त्या ठिकाणी खेळाडूने. हा षटकार यायला हवा होता, पण इथे आपण पाहिला पुन्हा एकदा फिल्डिंग मधलं स्टँडर्ड वडवली बी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले बघा, बॅट स्विंग अप्रतिम होता आणि मेरिटनुसार स्ट्रोक होता क्रिसचा. स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि डीप मध्ये अप्रतिम झेल. क्या बात आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. जबरदस्त एफर्ट्स लावत असताना आकाशला पाहिलं आणि खेळाडू बाद झालाय क्रिश म्हात्रे. आदित्य पाटील मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. खरं तर महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये एक झेल पाहिला होता आम्ही. मॅकमिलन गोविंद जो खरं तर खेळाडू होता उत्तम संघाचा, त्याने एक करण अंबालाचा झेल टिपला होता. त्या अशा पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला तोही चर्चेमध्ये खेळाडू राहिला होता. आणि इथे बघा काय त्याने झेल टिपला आकाशने, कौतुक करावं तेवढं कमी. 7 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाकडे. 8व्या क्रमांकाचा खेळाडूला त्या ठिकाणी आदित्य पाटील. क्षमता आहे या फलंदाजांमध्ये, तेही आक्रमक स्ट्रोक खेळू शकतात. परंतु समोर कमलेश वेगवान वेगवान क्लीन बोल्ड, 4 मुंड्या चित केलंय त्या ठिकाणी आदित्य पाटीलला. त्रिफळा चित झाला, त्रिफळा बेस खाली पडली आहे. आणि इथे आपण पाहता सलग दुसरा विकेट मिळाला या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती. खरं तर आपण पाहता फिल्डिंग करताना वडवली बी संघाला 4 ओव्हरचा खेळ संपला, धावा धावफलकावरती आल्या 7 खेळाडू बाद 25. मकर संक्रांतीच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने स्पर्धेमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षकांना, गावातील सर्व ग्रामस्थांना आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहोत. स्पर्धेतील पहिली विकेट आपण पाहिली ती मात्र कमलेश पाटीलच्या नावावरती राहिली. का तर आपण पाहिलं सलग 3 विकेट त्याला मिळाले आणि पूर्णपणे बॅकफुट ढकलत बामण डोंगरी संघाला अजूनही एक षटकाचा खेळ बाकी. नौका फलंदाज जीत खोत नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल, एका बाजूने संदेश पाटील आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. आमदार चषक 2025 म्हटलं की डे स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचं आयोजन आपण पाहिलं होतं तळोजा मजकूरच्या मैदानामध्ये. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या माध्यमातून ते आयोजन पाहायला मिळालं. चला आपण नेक्स्ट मॅचसाठी पोगाव आणि बोरशेती दोन्ही संघांना इन्व्हाइट करूया टॉससाठी. यावेळेला बघा लॉफ्ट केला बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह मागे चालला, त्या ठिकाणी फिल्डर आहेत मागे. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा आल्या. माजी सरपंच तळोजा मजकूर संतोष शेठ पाटील, त्यांच्याबरोबरने गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील, आमचे मित्र कामेश पाटील. कदर विशेष योगदान त्या स्पर्धेत राहिलं आणि दमदार आयोजन त्या स्पर्धेमध्ये आपण तळोजा मजकूरच्या नगरीमध्ये पाहिलं. सातत्याने चर्चा होईल या स्पर्धेची, सातत्याने चर्चा होईल या खरतर कोपरोली नगरीच्या स्पर्धेची. आमदार चषकाचं आयोजन भारतीय जनता पार्टी, सबका साथ सबका विकास, प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः ही संकल्पना राहिली खरतर भारतीय जनता पार्टीची, जगातील नंबर 1 पार्टी म्हणून या खरतर पार्टीकडे पाहिलं जातं. आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपण पाहता दमदार असं आयोजन. सभोवताली पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे फ्लॅग्स तुम्हाला पाहायला मिळतील अभिमानाने फडकत असताना. आणि चौथ्यांदा या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांना आमदार बनण्याचा बहुमान मिळाला आणि चौथ्यांदा खरं विजयाचा चौकार ज्याने मारला त्या आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांना डेडिकेट करणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे. आमदार चषक 2025 हे पर्व 29 धावा धावफलकामध्ये अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल बाकी आहेत. आता 40+ रन कशा होतील याकडे लक्ष द्यावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आमचे व्हायब्रेटर अंपायर सँडी पालकर सांगत असताना आउटसाइड द ऑफस्टम यॉर्क टाकायचा होता परंतु जास्तच बाहेर टाकला हा बॉल. अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहिला त्या ठिकाणी वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल होताना आपण पाहत आहे 7 खेळाडू बाद
30 धावा. लो स्कोरिंग मॅच. चेंज द गेम वडवली बीज संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिक पाटीलने चांगला स्पेल टाकला. एकच रन खर्च करत असताना 2 खेळाडू त्याला मिळाले, 2 विकेट त्याला मिळाले, 1 विकेट मात्र संघाला मिळाला त्या ओव्हरमध्ये. ऑन साईडला पिकअप शॉट खेळायचा अलॉंग द कार्पेट, बॉल मागे चला, मिड विकेट मधला फिल्डर धावून आला, थ्रो झाला, अतिशय ॲक्युरेट कलेक्शन चांगलं होतं कल्पेशचं. आणि इथे आपण पाहत आहे खरं तर विकेट मिळाला रनआउटचा फिल्डिंग करणाऱ्या चेंज द गेम वडवली बीज संघाला. खेळाडू बाद झालाय संदेश पाटील. बेकार. अंतिम 3 बॉल टार्गेट सेट करायचा त्या ठिकाणी बामणडोंगरी संघाला. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला मात्र टार्गेट बनवायचं आहे. 3 बॉल फार महत्वाच्या मैदानाकडे दाखल झाला. ओमकार नाईक मुच्चो पे ताव देनेवाला खिलाडी. ओमकार नाईकला आपण पाहता स्ट्रायकिंग केला, त्याच्याबरोबर जीत खोत नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये वेगवान गोलंदाज. बॅटिंग चांगली करतील का, हलकीशी स्लाइस घेतली बॉल बॅटची आणि मागे चालला होता. बघा प्रसंगावधान दाखवलं कमलेशने. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता, थ्रो झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला, रनआउटचा आणखीन 1 विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या चेंज द गेम वडवली बीज संघाला. नऊ खेळाडू बाद झाले. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला खरं तर पेट संघ देखील ऑल आउट झाला. आता 100 नंबर मिस्टर तेजस मात्रे दाखल होताना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये जीत स्ट्राईक एंडला असेल. बघा काय फटका सजवलाय, व्हॉट अ शॉट. जीत खोत स्टँड अँड डिलिव्हर्ड. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं लास्ट ओव्हर मध्ये मात्र हा धमाकेदार ब्लास्ट झाला जीतच्या माध्यमातून. 6 धावा. एकच रन आली आणि या पहिल्या सत्राचा खेळ संपताना आपण पाहत आहे 9 गडी बाद 38 धावा. तेजस मात्रे मैदानाकडे दाखल झाले होते पण नॉस्टॉक एंडलाच उभे राहिले. 38 धावा आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. आता येणारे 5 षटक पुढचे 30 चेंडू विजयासाठी तब्बल 39 समीकरण. चला आपण टॉस करूया. पोगाव आणि बोरशेती दोन्ही कॅप्टन
यानंतर अंतिम लढत दोन्ही संघामध्ये पहिल्या फेरीतील तुम्हाला जरूर बघायला मिळेल. चेंज दी गेम वडवली बी या संघाला करायचे आहेत 5 षटकामध्ये 39 रन. विजयासाठी मित 11 शिवधानी बामणडोंगरी या संघाच्या अगेन्स्ट. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक चांगली बिग फाईट, चांगलं बॅटल हे तुम्हाला बघायला मिळेल. भरपूर अप अँड डाऊन्स खरं तर आल्या. अप्रतिम गोलंदाजी केली ऋतिक पाटीलनं. 1 धावाचं त्यांनी षटक ते फेकलं आणि त्यामध्ये 2 विकेट्स घेतल्या इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर त्याच्या पाठोपाठ शुभम पाटीलनं फेकलं 3 धावांचं ओव्हर. जरी त्याला विकेट मिळाले नसला तरी शुभम पाटील इकॉनॉमी ठरला होता. ऋतिक पाटीलला पुन्हा जेव्हा तो वैयक्तिक दुसरा स्पे आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला तेव्हा 13 रन त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या, 1 विकेट. आणि कमलेश पाटील ज्यांना 8 धावा देत असताना विकेट हॅट्रिक घेतली, 3 विकेट्स त्याला मिळाल्या. आणि अंतिम षटकामध्ये जयेशला आपण बघितलं. अशा एकंदरीत धावांचं टोटल 38-30 चेंडूमध्ये करू शकलाय बामणडोंगरी संघ. आणि कॅरेटच्या 39 धावा वडवली बी संघाला. बघू शकता आपण ऑन स्क्रीन महागुरु MD गर्गे सर, त्यासोबत रोशन पाटील ताराम, सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील यांचे मेवणे तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळत आहेत, त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. 30 चेंडू 39 धावा कंपल्सरी चेसिंग तुम्हाला या रन करायचे या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये जेवढी अतिशय चांगली गोलंदाजी झाली वडवली संघाकडून तेवढी चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता राखतो. दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर आलेत. यंदाचं थोडंसं कमलेशनं सांगितलं की बामणडोंगरी संघ आमच्यावर हावी होता, गोलंदाजी फार सुंदर झाली वडवलीकडून. पहिले षटक अगदी आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलाय, बॉल चाललाय, फिल्डर तिथं पोहोचत 1 रन कंप्लीट केली जाईल. थोडंसं संयमाने खेळण्याचं ठरवलं या दोन्ही फलंदाजांना. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये विशाल पाटील एक होतकरू खेळाडू आणि त्यांना साथ देण्यासाठी ऋतिक पाटील बेस्ट ऑलराऊंडर चेंज द गेम वडवली बी संघाचा. हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स आलेत. आणि वेगवान गोलंदाज आदित्य पाटील बामणडोंगरी संघाची ताकद सध्या गोलंदाजी मार्गवर. 2 ताकदवान संघामध्ये हे द्वंद्व युद्ध सध्या रणांगणामध्ये सुरू असताना बॉल तयार पुन्हा एकदा. थोडंसं अखूर टप्प्याचा चेंडू इथे यूज केला. थोडंसं आपण बघू शकता गुडलेन वरून हा बॉल थोडं टेकअप केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच दाखवलं. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत आणि खूप चांगला टेकअप मिळाला. एसटी वर चांगली साथ मिळाली आदित्य पाटीलला. आलेला हा निर्धाव चेंडू. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे अजूनही या मॅच मध्ये, कारण 2 ताकदवान संघ ज्याच्यामध्ये युद्ध आणि या आमदार चषकाची स्पर्धेमध्ये ही स्पर्धा गाजवण्यासाठी चाललेलं हे द्वंद्व युद्ध कशा पद्धतीने लढलं जाईल, कोण कोणाला हवी ठरेल. जरी या मॅच मध्ये धावा टार्गेट कमी असलं तरी बामणडोंगरी संघ कधीच सामना सोडत नाही. टॉप एज लागला, बॉल चालला पाठीमागे, फर्स्ट स्लिप मध्ये टिपला जाईल. पहिली इम्पॉर्टंट विकेट ऋतिक पाटील बॅक टू द डगआउट. स्पर्धेकरता आमदार चषक क्रिकेट स्पर्धेकरता पाहतो शुभेच्छा आलेल्या आहेत. गोटिवली नवी मुंबईतील एक सिनियर क्रिकेटर निलेश पाटील अर्थात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गणेशजी नाईक साहेबांचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांच्या वतीने फरमाईश आलेले आहे की गणपती बाप्पा मोरया गजर झाला पाहिजे. चला आता प्रेक्षकांचा आवाज आपण ऐकणार आहात. बोला गणपती बाप्पा. आदित्य पाटील पहिल्या बॉलवर सिंगल आलं, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल त्यांनी फेकला. थोडंसं प्रेक्षक क्रिएट करण्याचा प्रयत्न ऋतिकवर त्यांनी केला आणि पुन्हा आता ती सेम लेंथ त्यांनी यूज केली आणि त्यावर त्याला विकेट मिळाली. आणि मैदानामध्ये आता दाखल झालेत कमलेश. चांगली गोलंदाजी कमलेश पाटील कडून बघायला मिळाली होती आणि तोच कमलेश पाटील आता बॅटिंगसाठी दाखल झाल्या मैदानामध्ये. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू तुम्ही बघू शकता. रात्रीचे ठीक 12:17 झालेत. पहिल्या फेरीतील ही खरं तर तिसरी लढत आहे. याच्या अगोदर आपण डे नाईट फॉर्मॅट मध्ये डी लॉट्स मधून 3 मॅचेस कव्हर केल्या. ए लॉट्स मधून आतापर्यंत आपण 3 मॅचेस कव्हर केले. तसे 6 सामने आतापर्यंत संपलेत. 7वा सामना आजच्या रात्री सुरू असताना 1वर 1 अशी शांत सुरुवात सध्या. आदित्यचा हा चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट यासाठी सजवलं होतं. शुभम त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता. 1 रन या बॉलवर मिळेल.
संघ पोहोचलाय सध्या 2 वर सिंगलच्या मदतीनं आदित्य पाटील. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देत असताना जेवढी चांगली गोलंदाजी ऋतिक पाटीलने केली अगदी त्याला साजेशी खेळ अगदी मॅच होईल असा खेळ आदित्य पाटील कडून इथे करण्यात येते. 4 चेंडू फार चांगले राहिलेत. भरपूर अपील तिथे झाली लाऊड अपील अँड पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. फलंदाज बाद होत आहेत. झेल आउट. एक नाव लौकिक खेळाडू या मॅच मधून तो देखील स्वस्तात परतलाय. 2 बॉल मध्ये त्याने फक्त 1 धावाचं योगदान दिलं. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता आदित्य पाटीलचं हे षटक त्याला जरी या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जास्त रन आले नसते तरी हरकत नव्हती, परंतु डिफेन्स करत असताना नजर हटी दुर्घटना घटी. मैदानामध्ये बॉल भरून नजर हटली आणि परिणाम जेलबादच्या स्वरूपाने दुसरे विकेट मिळाले. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्यांदा जेव्हा बामणडोंगरी संघाने मैदानात बॅटिंग केली त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये आपले 2 महत्वपूर्ण खेळाडू गमावले आणि अगदी जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हा देखील 2 विकेटला बाद करण्यामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये आदित्य पाटीलला सुयश मिळाले. त्यामुळे ही लढत म्हणून त्या 2 संघामध्ये बॅटल हे चांगलं नेहमी ताकदीचं राहतं. म्हणून म्हटलं जातं ना की 2 ताकदवान संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा ती लढाई ती फाईट आणि त्या सामन्याची रंगत काय वेगळीच असते आणि असाच तो रंगतदार सामना सध्या मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळत असताना 5 चेंडूमध्ये 2 धावा ऑन बोर्डवर आहेत आणि 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. 25 मध्ये 37 पाहिजेत अजून. बॅकफुटला जात असताना पॉइंट अँड कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मानस होता आकाश पाटीलचं त्यामध्ये तो अयशस्वी राहिला. आदित्य पाटीलची गोलंदाजी आवडली असेल त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण 2 धावा देत असताना त्यांनी 2 महत्वाचे फलंदाज बाद केले. हे बॅटल अजून चांगलं होईल तोपर्यंत देऊया डिजेल एक संधी. रिकॉर्ड रन रेट इतकं जास्त नाहीये. रिकॉर्ड रन रेट आपण बघितलं 9.25 चं रिकॉर्ड रन रेट आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. टीम बामणडोंगरी फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सेट करून घ्या आपण. एन मात्र आता इथे चेंज होणार आहे. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटीलची स्तुती करावी तेवढी कमी, जेवढी स्तुती ऋतिक पाटीलची करावी ॲज अ बॉलर म्हणून तेवढीच कमी. दोघांनाही खूप चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजीची जबाबदारी जीत खोत आणखी एक यंगस्टर्स आपण बघतो सातत्यानं. बामणडोंगरी गाव म्हटलं पनवेल प्रीमियर लीग मध्ये या गावचे 15 खेळाडू सोल्ड आउट होतात. रायगड प्रीमियर लीग मध्ये ऑलमोस्ट 12-14 प्लेयर त्यांचे सोल्ड होतात. प्रत्येक खेळाडू एकपेक्षा एक वरचढ आहे आणि नेहमी आपल्या टीम मध्येच आपल्या संघामध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी या टीम मध्ये अनेक वेळा आपण त्यांच्याच मध्ये चांगलं रेसिंग बघत असतो. जीत खोतला बोलवलंय थोडंसं. कमलेश पाटीलला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्याने मानस या बॉलवर दाखवला. चांगले विकेट किपिंग यष्टीरक्षकाच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये जीत उंच खोद अगदी उंच खोर आहे. ऑफ ब्रेकचा त्यांनी वापर केला कमलेशच्या अगेन्स्ट जो त्याच्यासाठी ठरला लेग ब्रेक कारण लेफ्टी खेळाडू आहेत मैदानात. स्लोअर केला. अपील भरपूर आहे. अपिलामध्ये उत्साह इथे बघायला मिळाला. पंचांना सत्य पाहायचं होतं सत्य दिसलं नाही. पॅटर्न बॉल मध्ये पंच सांगतात की नो कॉन्टॅक्ट जुळला नाही आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना एक्स्ट्रा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बॉल टर्न करण्याची क्षमता राखणारा जीत खोत कमलेश पाटीलला त्यांनी थांबवण्याचं काम सध्या रणांगणामध्ये केलंय. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये जसा धावांसाठी तरसत होता तशाच पद्धतीने धावांसाठी सध्या तरसतोय मैदानामध्ये वडवली संगम. 22 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. बॉल तयार. फ्रंट फुटला जात असताना पाठीमागे खेळ आपला बिझनेस झोन निवडला. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. आलाय चौकार. जरूर डॉट खेळा या ओव्हर मधला परंतु क्षमता राखतो या मॅच मध्ये. या मॅचला आपल्या दिशेने झुकवण्याची क्षमता राखतो. सध्या चर्चा करतायत दोन्ही खेळाडू. गेम प्लॅनिंग करतायत की कशा पद्धतीने खेळ हवा व्हायला हवा. 6 धावा ऑन बोर्डवर लागलेत. 21 बॉल मध्ये 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 21-33. स्विच इट. व्हॉट अ शॉट.
अफलातून स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि थेट बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अफलातून स्ट्रोक लाईन आहे ओळखलं होतं. जीत ऑफ ब्रेकचा वापर करतोय आणि लवकर त्यांनी अगदी खूप चांगल्या पोझिशन मध्ये आला. बोटांवर अगदी हातावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं की कोणत्या पद्धतीचा चेंडू येईल आणि ऑफ ब्रेकच्या अंगेच एखाद्या लेफ्ट हँडी खेळाडूकडून स्विच हिट येणं आणि त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. 6च्या मदतीने आता धावसंख्येचा वेग वाढलाय. जीत थोडंसं महागडा ठरत असताना मागील 2 बॉल मध्ये जीत मागील 2 चेंडूमध्ये 10 रन खर्च केले. धावसंख्येचा फलक एकंदरीत 1.4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर सध्या ऑन बोर्डवर तुम्हाला 12 धावा बघायला मिळतात. 20 बॉल आणि 27 ची गरज आहे अजूनही. डिफेन्सिव्ह क्रिकेट हे कमलेश पाटीलचं गुणकौशल्य आहे. क्रिकेटचा नॉलेज त्याच्याकडे, अभ्यास भरपूर आहे. जरी उंची कमी असली तरी क्रिकेटच्या खेळामध्ये त्याची या खेळाची गुणवत्तेची उंची ही फार मोठी आहे. या खेळामध्ये त्यांनी आपलं नाव फार मोठं बनवलंय. चेंज द गेम वडोली 20 संघाला त्यांनी फार मोठं बनवण्यामध्ये कमलेशचा देखील तेवढाच मोठा हातभार आहे. विशालचा आज एवढं मोठं योगदान मिळालं नाही आणि त्यानंतर आज डाव कमलेशच्या खांद्यावर येऊन थांबलाय. आकाशनं फक्त 1 चेंडूचा खेळ केलाय. त्यांना आतापर्यंत डॉट खेळा 19 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. जीतनं हा देखील बॉल स्पेशल केला. सबमरीन राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर लो राहिला, खालूनच निघून गेला. यष्टीरक्षकाकडे एक रिप्ले मध्ये बघू शकता उंची मिळाली नाही त्यामुळे बॉट आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही आकाशच्या. इथे पाहता पाहता 2 ओव्हर संपल्या. रन फलकावर धावा लागले 2-13 चेंडू आणि धावामध्ये अंतर. उर्वरित 18 चेंडू 26 धावांची गरज. मागील इनिंग तुम्हाला बघायला मिळतं संदेश पाटील आज 13 धावांची 4 बाईक विजेता खेळाडू. त्याने फक्त 8 बॉल मध्ये 13 आज केल्या. संदेश पाटीलनं संदेश गोंधलीनं खरं तर 9 केल्या. जीतनं 7 धावा केल्या होत्या. नॉट आउट तो राहिला. शुभम पाटीलनं 6 रन केले होते. स्पेशल गोलंदाजी राहिली होती टीमच्या दृष्टिकोनातून ऋतिक पाटीलची. पहिलं षटकार ज्याने त्याने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात इकॉनॉमी राहिला आज शुभम पाटील. ग्राफ्स तुम्हाला बघायला मिळेल. ह्या बिल्डिंग्स दाखवत आहेत. पहिले षटक अगदी जसंच तसं, परंतु त्यानंतर जो दुसऱ्या षटकामध्ये भरपूर रन वसूल केल्या होत्या. चेंज गेम वडवली 20 संघाने. या ओव्हरमध्ये 11 धावा आलेत. पार्टनरशिप दाखवली जाते. मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. प्रेक्षकांमध्ये भरपूर चर्चा सुरू असताना 18 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. आदित्य पाटीलला पुन्हा एकदा प्राचारण केले गेले. काय दमदार गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा देत असताना 2 महत्वाचे खेळाडू त्याने थांबवले, बाद केले. परंतु आता कमलेश पाटील यांचा खेळ कसा राहील. मैदानामध्ये ते गेम पुढे पुढे नेतील की इथून आक्रमण करून मॅच संपवतील, ही स्ट्रॅटर्जी त्यांची कशी राहील. कारण आता या महत्वाच्या सामन्यामध्ये जेव्हा हाय स्कोर असतो तेव्हा पर्याय नसतो तुमच्याकडे. तुम्हाला प्रत्येक बॉलवर अटॅक करायचा असतो. परंतु लो स्कोरिंगची जेव्हा मॅच असते तेव्हा तुमच्याकडे पर्याय असतो. तुम्ही सिंगल डबल करू शकता. परंतु 18 बॉल 26 धावा. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. भरपूर अपील तिथे बघायला मिळाले. सातत्याने अपील होत आहेत मैदानामध्ये. आदित्य पाटील तीक्ष्ण गोलंदाजी करत असताना रात्रीचा सप्पर आहे. वेगवान गोलंदाजांना मैदानामध्ये वाव येते. वेगवान गोलंदाजाचा बोलबाला चांगल्या पद्धतीने चालतो. रजनी स्पर्धेमध्ये 17 बॉल 26 धावांची गरज. कमलेशसाठी हा चेंडू तेजस म्हात्रे यांनी थांबवण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे रन मिळतील 4. पंचांनी रेफर केले थर्ड अंपायर कडे. दिस इज अंपायर्स कॉल. DRS चा वापर इथे करण्यात येईल. सत्यवानजी काकडे हे जॉईंट झालेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. डिसिजन पेंडिंग. बेस्ट ऑफ हाईट चेक केली जाते. थोडी वेळ प्रतीक्षा प्रेक्षकांना करावी लागेल. निर्णय येईल. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे आणि नो वर आलेला हा चौकार. 5 रन एक्स्ट्रा मिळतील. कमलेशच्या खात्यामध्ये 4 जोडले जातील. सांघिक कोट्यामध्ये 5. सुवर्ण संधी आली, त्याचा फायदा घेतला. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर तिथे केला. चूक झाली आदित्य पाटील कडून. शुभम पाटील थोडा नाराज आहे या चेंडूवर. फ्री हिटची संधी आहे कमलेश, कारण ऑलरेडी रन नो बॉल वर मिळालेत आणि अजून फ्री हिट.
आणि प्रिएटचा परिणाम एक खरा बॉल किती काम बिघडवू शकतो. बामणडोंगरी संघाने भरपूर मेहनत केली होती आतापर्यंत आणि एक नो बॉल आणि तदनंतर आलेला त्यावर चौकार आणि या फ्री हिटवर आलेला हा षटकार. बॉल अगदी बघू शकता फार दूर निघून गेला. नवीन चेंडूची मागणी पंच करतायत. लॉंग हिट होता. हॉट शॉट राईड करतोय कमलेश पाटीलचा फ्री हिटच्या चेंडूवर. मागील 2 बॉल बामणडोंगरी संघाने जे प्रेशर क्रिएट केलं होतं ते दूर केलंय कमलेश पाटील. हीच तो ओळख आहे गावाची. खरं तर 9 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान त्याने दिलंय. मोस्ट 6 इन द इनिंग. एकाच इनिंग मध्ये सगळ्याधिक जास्त षटकार ठोकणारा वागेश्वर हरिग्राम संघाचा राज जाधव ज्याने 5 षटकार ठोकले होते. गावदेवी आदेश संघाचा सुशांत शेळके जुई संघाच्या अगेन्स्ट त्याने 4 षटकार एकाच इनिंग मध्ये. सगळ्याधिक जास्त षटकार ठोकणारे हे खेळाडू आहेत एकाच इनिंग मध्ये. रन फलकावर धावा सध्या बघायला मिळत 24 धावा. 16 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. मागील आपण बघितले 2 चेंडू म्हणण्यापेक्षा 1 बॉलवर 11 धावा आल्या असा उल्लेख करावा लागेल. कामोटे संघाच्या अगेन्स्ट देखील 1 बॉल मध्ये रन आल्या होत्या. 16 बॉल आणि 15 धावांची आता विजयासाठी गरज आहे. रिकवर रन रेट कमी झाला तर लो झालाय. करंट रन रेट वाढलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट टॅलेंटेड क्रिकेट. कमलेश पाटीलचा सिंगल बनले दुसरीसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या खेळामध्ये युक्ती प्रदर्शन तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड तुमच्या न्यूरॉन्सनं डोक्यामध्ये जे न्यूरॉन्स असतात त्यांनी काम केलं पाहिजे आणि सध्या त्याचा वापर करत असताना दिसलाय कमलेश पाटील. योग्य खेळ बॉलच्या मेरिटनुसार खेळ प्रतीक्षा करत होता गोलंदाजाकडून एक चुकीच्या चेंडूची. तदनंतर त्याने हल्ला केला आणि आता 26 वर सध्या संघ एज लागले. तिथे झेल टिपला जाईल. खूप संयमात्मक खेळ राहिला परंतु ती चूक त्यांनी पुन्हा एकदा मैदानात त्याला करण्यासाठी भाग पाडले. आदित्य पाटीलला मिळते विकेट. कमलेश पाटीलच्या खेळीचा अंत. दूर ठेवला होता खरं तर या चेंडूला आदित्य पाटील. थोडसा बचावात्मक पवित्रा त्याने घेण्याचा प्रयत्न केला होता. छेडखानी करणं अंगलट आलं कमलेश पाटीलच्या. धावा झाले 26. 14 बॉल मध्ये 13 धावांची अजूनही गरज आहे परंतु कमलेशने त्याचं काम पार पडलं. 11 बॉल मध्ये 24 धावा केल्या जी इनिंग हवी होती कारण सुरुवातीचे 2 विकेट जलद पडले होते. अशा परिस्थितीत बामणडोंगरी संघाचं वर्चस्व निर्माण झालं त्या मॅच मध्ये आणि त्या परिस्थितीतून संघाला बॅलन्स करण्याचं काम कमलेश पाटीलनं केलं. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी शुभम. शुभम पाटील 26 वर सध्या संघ आपण बघतोय. 14 चेंडू आणि 13 धावांची विजयासाठी अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चौदा बॉल आणि 13 धावांची गरज. आदित्य पाटील पहिले षटक काय अफलातून राहिलं. सुतीवर सुती होत होती. 2 रन देत असताना 2 विकेट घेतले होते आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 रन त्यांनी खर्च केलेत. थोडेसे छेडखानी करण्याचा प्रयत्न शुभम पाटील. आदित्य इफेक्टिव्ह राहिलाय. तिखट राहिलाय फार. लेफ्ट हँडेड ओव्हर द विकेट अँगल बनवत आहेत आणि त्यामध्ये ऑलरेडी अँगल बनते त्यामध्ये अजून यू टर्न होते म्हणजे अँगल मध्ये टर्न अजून जास्त बॉल बाहेर जात आहे त्यामुळे फलंदाजांना अडचण येत आहेत. अंतिम बॉल आहे आदित्य पाटीलचा. 13 बॉल आणि 13 धावांची गरज. 50-50 हा सामना. डिफेन्स कलात्मक हा फटका ढकलला. डी पॉइंट फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन बनली आहे. दुसरीसाठी प्रयत्न नाही. सिंगल रन बनेल या बॉलवर. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा सध्या फलकावरती ते तुम्हाला बघायला मिळते. चेंडू आणि धावामधील अंतर जी गरज आहे 12 बॉल 12 धावांची गरज आहे. चेंडू 12 धावांची गरज. आतापर्यंत बामणडोंगरी संघाला आपण बघितलं तर पहिल्या 3 षटकामध्ये त्यांनी 25 धावा केल्या होत्या आणि चेंज द गेम वडवली बी संघानं आतापर्यंत त्यांनी
पहिले 3 षटकामध्ये 27 धावा केलेत, 2 धावांचा डिफरन्स जरूर आहे, परंतु विकेट भरपूर गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 12 बॉल 12 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सगळ्यात महत्वपूर्ण षटक, इम्पॉर्टंट ओव्हर सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर. बारा चेंडू 12 धावांची गरज आहे. निर्णायक षटकामध्ये मित 11 जेवताने बामणडोंगरी संघानं वापर केलाय ओमकारचा. ओमकार नाईक 12 बॉल 12 धावा, बॉल टू रन समीकरण, कंपल्सरी चेसिंग. लोअर फुल टॉस बॉल चाललाय लॉंग ऑन कडे, गरेंगलत चाललाय, गॅप मध्ये ढकललाय चेंडूला. हा निर्णायक चौकार राहील, 4 रन. तरी ते मान्यवरांचं खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे हिंदूराव कदम साहेब नेरे बीडचे पोलीस यंत्रणेमध्ये ते कार्यरत आहेत. आपण इथे आलेला आहात साहेब, आपले मनपूर्वक आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. अकरा चेंडू आणि 8ची गरज. हो, इथे टॅप केलाय बॉलला. ओमकार स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जरूर त्यांनी कलेक्ट केलंय, परंतु रन मात्र पूर्ण केली जाईल या बॉलवर. चेंज द गेम. वडवली बी संघ सध्या वर्चस्व या मॅच मध्ये त्यांचं बघतोय. गोलंदाजांची कस लागणार आहे आता मैदानामध्ये, कारण 10 बॉल मध्ये 7 धावा मागण्या नाही आहेत. ओमकारचा पहिलाच बॉल खूप चांगला डिफेन्सिव्ह पद्धतीनं अगदी खेळला आणि त्याच्यावर चौकार ठोकला आणि ते एक सिंगल रन आले. 10 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. ओमकार सज्ज होता सर, समोर आकाश पाटील. 2 बॉल त्यांनी फेस केलेत, 1 रन त्यांनी आतापर्यंत केली नव्हती. पाठीमागे फिल्डर आहेत डीप कव्हरला, दूर वरून थ्रो होतील तिथपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट तेज तरा राहिली. हल्लू अगदी आगे कुछ करत असताना या मॅच मध्ये कोणताही प्रेशर घेतला नाही चेंज द गेम. वडवली बी संघानं आपला नॅचरल खेळ ते खेळत राहिले. सिंगल डबल त्यांनी करत ठेवल्या. डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी केलं. विकेटची पडझड होत होती ती थांबवली. हे प्लस पॉईंट राहिले सध्या मॅच मध्ये. अवे फ्रॉम द बॉडी केलं, ढकलण्याचं काम केलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तिथे तैनात आहेत. 1 रन मिळत आहेत. प्रत्येक बॉलवर जरी सिंगल आली तरी मॅच जिंकता येते सहज. वडवली बी संघाला 8 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू 5 34 ऑन बोर्डवर लागलेत. काय प्रतिम गोलंदाजी राहिली पहिल्या सत्रामध्ये आणि याच कारणास्तव सध्या मॅच मध्ये बॅटिंग देखील स्पेशली कमलेश पाटील ची ती दमदार 24 धावांची इनिंग खूप इफेक्टिव्ह राहिली या मॅच मध्ये. 8 बॉल 5 जो होतायत. अजूनही ओमकार मॅच सोडत नाहीये, प्रयत्न करतायत डॉट बॉलनं आपलं आणि स्वतःचं त्यासोबत संघाचं कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतायत मैदानामध्ये ओमकार. हा बॉल निर्णायक आहे ओमकारचा. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. 7 चेंडू 5 कंपल्सरी चेसिंग घ्या, लक्षात घ्या. आक्रमण केले, बॉल हवेमध्ये तरंगतो. फिल्डर डाऊन द बॉल, विकेट इथे मिळेल. मॅच फिनिश करायची ती खरं तर या बॉलवर फलंदाज झाला, परंतु इथे विकेट गमावले. त्यामुळे सामना आलाय अंतिम 6 चेंडूंमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 5 धावांची. तर इथे निश्चित स्वरूपात विशाल पाटील चिपले आणि प्रीतम भोईर बामणडोंगर यांच्या वतीने संदेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि जीतसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज, कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर करण्यात आलं होतं. जीवदानी अर्चित 11 अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी. 4 ओव्हर नंतर 34 वर सध्या संघ आपण बघतोय. चेंज द गेम. वडवली बी संघाला 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. का सामना रफ अँड टफ बनेल, का सामना या मॅच मध्ये मोठी कामगिरी करेल. चौतीस सामन्यावर सध्या संघ आपण बघतोय. अंतिमचे 6 चेंडू 5 धावांची गरज. क्रिशला हिरो बनण्याची संधी दिली आज बामणडोंगरी संघानं, परंतु मैदानामध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज शुभम पाटील आणि विकास पाटील. 6 चेंडू 5 ची गरज आहे. ही मॅच किती इंटरेस्टिंग राहील. बामणडोंगरी संघाचा प्रयत्न हाच आहे की लास्ट बॉल पर्यंत सामना घेऊन जायचा
आणि परंतु याच बॉलवर खूप व्हेरी शॉर्ट लेन आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय मैदानामध्ये. चेंज द गेम वडवली बी संघानं. अभिनंदन. हार्ड लक. बामणडोंगरी संघ खूप चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न तुम्ही केला. बॅटिंग थोडीशी कमकुवत राहिली आज या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. आणि हे सामना जिंकलाय वडवली बी संघानं. मॅन ऑफ द मॅच इथे वडवली क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन. बामणडोंगरी क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. इथे संदेश आणि जीतसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. विशाल पाटील आणि प्रीतम भोईर यांच्या वतीने ते घेऊन जायचे आहे. तर या सामन्याचा सामनावीर कमलेश पाटील विकेट हॅट्रिक घेतली आणि त्यासोबत 24 धावांची बॅटिंग करत असताना इनिंग देखील साकारली. कमलेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. प्रवीण म्हात्रे बुर्दुल नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत. प्रवीण शेठ या पण व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीमलंगड विभागीय अध्यक्ष आहेत. मनपूर्वक आपले स्वागत आहे. संदेश जीत बामणडोंगरी कॅश प्राईज घेऊन जायचे आहे. 500 रुपये जमा झालेले आहेत. विशाल पाटील चिपले आणि प्रीतम भोईर बामणडोंगरी यांच्या वतीने हे कॅश प्राईज आमच्याकडे जमा केलेले आहेत. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला मैदानाच्या बाहेर लगेच संपर्क साधायचे आहे. प्रॅक्टिस करायची नाही मैदानामध्ये, लक्षात घ्या. कमलेश ऑलराऊंडर ज्यांनी परफॉर्मन्स केलं, कमलेशला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे तालुका पोलीस स्टेशनचे आदरणीय हिंदराव कदम साहेब यांना आम्ही आमंत्रित करतो की आपल्या शुभास्ते कमलेशचा आपण सामनावीर या किताबाने गौरव करावं. सन्माननीय प्रवीण म्हात्रे बुर्दुल महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीमलंगड विभागीय अध्यक्ष आहेत. नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांचं इथे आगमन होत आहे. स्वागत आहे. संदेश आणि जीत. संदेश जीत 500 रुपयाचा कॅश प्राईज घेऊन जावं आपण. आणि तेजस म्हात्रे याचाही सन्मानित केलं जाईल. कमलेश या पण अभिनंदन. निश्चित स्वरूपात चंदगेम वडवली क्रिकेट संघ पहिल्याच खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये तुम्ही विजय संपादित केलं. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहात. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. संदेश जीत या. कमलेश इंदिराव कदम साहेब पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हिंदराव कदम साहेब आपण इथे पाहतो. त्यांच्या शुभ हस्ते कमलेशला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जाईल. गौरव चिन्ह आमचे भूपेंद्रदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहे. तर एका बाजूला आपण एनर्जी ड्रिंक्स पाहतो. अर्थात प्रतिभाकारी शक्ती सक्षम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर या दोघांना संदेश आणि जीत साहेब या आपण कदम साहेब या आपल्या शुभ हस्ते जीत आणि संदेश तुमच्या दोघांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज विशाल पाटील साहेब चिपले आणि प्रीतम भोईर बामणडोंगरे यांच्या वतीने. जीत याच्याकडे 1000 रुपये जमा केलेले आहेत. संदेशकडे आपण 500 रुपयाचं कॅश प्राईज त्याला सुपूर्द करायचे आहेत. तेजस म्हात्रे जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघ आणि तेजस म्हात्रेचा यथोचित सन्मान इथे आमचे आयोजक रोशन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. बेस्ट ऑफ बोरशेती संगनायक लगेचच आपण शतरक्षण रचना करून घ्यावी. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो मीत अँड ग्रीष्म 11 पोगाव सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. पोगाव म्हटलं तर मीत म्हटलं तर नशीब शेठ भोईर, तर ग्रीष्म म्हटलं तर रुपेश पाटील या दोन शिलेदारांनी या संघाला इथे पुरस्कृत केलेला आहे. तो धन्यवाद रोशन, धन्यवाद महागुरु, धन्यवाद वैभव। बिल्कुल चल दे मैच की तरफ। पहले राउंड का आखिरी मैच आपके सामने।
सुपर 12 में टीम क्वालिफाई हो चुकी है हाईवे दीवा। इसके बाद एक लास्ट मैच जहां पर बचेगा जो चेंज द गेम भड़ौली बी टीम के खिलाफ आज की रात्रि का आखिरी मैच खेलेगी। सिर्फ इसके बाद एक मैच बचा है। चलिए मैदान के अंदर चलते हैं जहां पर टॉस जीतकर बेस्ट ऑफ बोरसीदी टीम के कप्तान ने फील्डिंग करने का फैसला लिया है और बल्लेबाजी को न्योता दिया है वहां पर मीत एंड ग्रीष्म 11 पोगाव टीम को। पोगाव की बात करेंगे तो निश्चित तौर पर वहां पर क्राइम बेंच यूनिट अधिकारी गुन्हे अन्वेषण शाखा यूनिट 2 के रुपेश पाटिल साहब, इनके ओर से इस टीम को और मीत एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा नसीब शेख बोर जिनके द्वारा इस टीम को पैक किया गया और गेम इज ऑन। चलते मैदान की तरफ जहां पर टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का अहम फैसला और गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आएंगे। टीम के कप्तान अर्जुन बांगर सबसे किफायती ऑलराउंडर के तौर पर जाने जाते हैं। बेस्ट ऑफ बोरसीदी के ये सबसे ऑलराउंडर धुरंधर सागर स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक एंड पर कप्तान तुषार शील के दो महत्वपूर्ण खिलाड़ियों के बीच में लड़ाई। फाइनल से पहले ये फाइनल का मुकाबला दो टीमों के बीच में, एक शाहपुर से बिलोंग करती है तो दूसरी भिवंडी से बिलोंग करती है। पहली गेंद और पहली गेंद के ऊपर कैच हिट की मांग जरूर की थी अंपायर की तरफ, शक की बुनियाद से वहां पर देखा था अर्जुन बांगर ने, लेकिन चलिए यहां पर थोड़े से नाराज है अपने विकेट कीपर की तरफ जहां पर उनके ओर से ये गलती हुई है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। और ये जो हमारे पुलिस यंत्रणा के हमारे साहब है, बिल्कुल उनके भी कभी कभी शो मैचेस होते हैं पुलिस वर्सेस आयोजक के बीच में, और ये आपके यहाँ पर एपीआई कामत साहब काफी खतरनाक खेलते हैं वो, और शिंदे साहब काफी अभय सिंह शिंदे साहब भी खतरनाक खेलते हैं। अभी टेम्पोडे में उन्होंने दमदार परफॉर्मेंस किया था धारावी के खिलाफ। चलिए इस बार इनसाइड आउट मारने का प्रयास, फील्डिंग खराब है, उसका फायदा जरूर मिलेगा। गेंद लगभग जाती हुई गली के रीजन में से निकलती हुई सीमा रेखा के पार 4 रनों के लिए। खराब फील्डिंग जिसका फायदा मिला वहां पर मीत एंड ग्रीष्म 11 पोगाव टीम के बल्लेबाज सागर पाटिल के बल्ले से यह शानदार चौका नजर आता हुआ। दमदार शुरुआत जरूर दी थी अर्जुन बांगर ने, लेकिन फील्डिंग खराब। फील्डिंग अक्सर यहां पर आपको अच्छी होना बहुत जरूरी होता है। जब किसी भी टीम जब मैदान के उतर खेलती है उतरती है तो निश्चित तौर पर आपके फील्डरों का उच्च कोटि का स्टैंड रहना बहुत जरूरी होता है। और कहीं ना कहीं फील्डिंग जब आप खराब करते हो तो आपके मनोबल गेंदबाज का कम होता है। और ये लीजिए थोड़ी सी यहां पर खराब फील्डिंग, थोड़े से नाराज होंगे वहां पर अर्जुन। फिर से एक बार तैयार। पावर प्ले का पहला ओवर, जहां पर 5 ओवर का मैच, 2 पावर प्ले के ओवर यहां पर खेले जाएंगे। देखेंगे उस पावर प्ले के ओवर में किसकी दमदार दादागिरी नजर आएगी। लवली डिलीवरी, कमाल की गेंदबाजी, थोड़ा सा टप्पा पीछे रखा, तेज रफ्तार सीधा विकेट कीपर की दास्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल की यहां पर समाप्ति नजर आती हुई। बढ़िया शुरुआत देते हुए बेस्ट ऑफ बोरसीदी टीम के यहां पर कप्तान अर्जुन बांगर। लेकिन इसकी बात करेंगे तो सलामी बल्लेबाज सागर पाटिल और तुषार शेलके, ये 2 महत्वपूर्ण खिलाड़ी है शुरुआत देने के लिए जरूर आ चुके हैं। और पिछला मैच आपने देखा चेंज से गेम वड़ौली बी टीम ने अर्चित एंटरप्राइजेस 11 बामन डोंगरी टीम को बिल्कुल परास्त किया। इस बार बॉलर के सर के सामने से गेंद को खेला है, फील्डर आते हुए दूर से कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, पैरों का इस्तेमाल, लेकिन पहुंच में नहीं है गेंद। सीमा रेखा पार धन धन करती हुई साइड स्क्रीन की तरफ 4 रनों के लिए। वॉट स्टार्ट, 2 खिलाड़ियों के बीच में अच्छी साझेदारी, कभी यहां पर अर्जुन बांगर की तो कभी आप देख सकते हैं सागर पाटिल की। अच्छा शॉट है, मिड विकेट के ऊपर से खेला, गेंद सीमा रेखा की तरफ, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स यानी कि मंच की तरफ गेंद सीमा रेखा पार जाती हुई 4 रनों के लिए। देखिए ये स्कोर कार्ड के ऊपर एक बार नजर डालेंगे ना, पहली गेंद
तो चलिए इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। डॉक्टर संकेत खोंडे बहुत लेट समय यहां पर आते हुए, लगभग देखा जाएगा तो अभी भी 11 बजे के बाद इनकी वापसी हुई, लेकिन वैसे कभी जाते नहीं, लेकिन शायद थोड़ा कुछ काम था उनके और उसके वजह से वो थोड़े से लेट आए। स्क्रीन के ऊपर प्रवीण माथुरी को देख सकते हैं और सम्राट माली, एकनाथ माली साहब इनके सुपुत्र है। पहले ओवर में रन बने 17, यानी कि दमदार शुरुआत मीत एंड ग्रीष्म 11 पोगाव टीम के ये दो आरंभिक बल्लेबाजों की ओर से, यानी कि बेस्ट ऑफ बोरसिटी टीम के सलामी गेंदबाज अर्जुन बांगर के ऊपर ये कड़क प्रहार उन्होंने किए। बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से नए गेंदबाज आएंगे सुमित भांगरे। सेकंड पावर पे मैदान के अंदर यहां पर जारी होता हुआ, जहां पर पहले ओवर में बिल्कुल यहां पर रन काफी बटोरे और दूसरे ओवर की यहां पर शुरुआत कैसी होगी।